श्री स्वामी समर्थ. भक्तगण हो, आपल्या सर्वांचे आजच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ देवांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून आपण श्री स्वामी समर्थ देवांच्या प्रकट दिनाविषयी आपल्या मनात आणि तसेच इतर स्वामी भक्तांच्या मनात असणारे असंख्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग स्वागत करूयात गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी यांचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण कसे आहात? छान, स्वामीच्या कृपेने उत्तम आहे. गुरुदेव, आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आपल्या भक्तगणांना श्री स्वामी समर्थ देवांच्या प्रकट दिनाविषयी काही प्रश्न असतात, अनेक प्रश्न असतात अर्थात, तर त्यांची उत्तरे आपल्याकडून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करूयात. श्री स्वामी समर्थ. नक्कीच आपण सुरू करूयात गुरुदेव. हो. गुरुदेव, जनरली सगळेच जण असे प्रकट दिनाविषयी म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ देवांविषयी बऱ्याचदा मनात असे प्रश्न असतात की श्री स्वामी समर्थ देव हे दत्तात्रयांचा तिसरा अवतार आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? श्री स्वामी समर्थ. बऱ्याच भक्तगणांच्या मनामध्ये हा विषय आहे की श्री स्वामी समर्थ देव जे आहेत, जे स्वतः परब्रह्म आहेत, त्यांना भक्तगण दत्तात्रयांचा तिसरा अवतार समजतात. मात्र ते तिसरा अवतार म्हणजे काय, तर जगद्गुरु श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर त्यांचे दुसरे अवतार म्हणून श्री नरसिंह सरस्वती यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे आता तिसरे अवतार म्हटलं तर स्वामी जे आहेत हे जर श्री गुरु दत्तात्रयांचे तिसरे अवतार असतील तर त्यांचा प्रकट काळ जो आहे हा या श्रीपाद श्री वल्लभ, भगवान श्रीपाद श्री वल्लभ, भगवान श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतर असायला हवा. मात्र प्रत्यक्षात तसं नाही. स्वामींचा प्रकट काळ जो आहे तो खूप अगोदर आहे. त्यानंतर भगवान श्रीपाद श्री वल्लभांचं आहे आणि त्यानंतर दत्तात्रयांचे दुसरे अवतार जे भगवान श्री नरसिंह सरस्वती यांचं आहे. त्यामुळे स्वामींना त्यांचा तिसरा अवतार म्हणणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. आता स्वामींच्या प्रकट काळाविषयी म्हटलं तर स्वामींचा प्रकट काळ जो आहे तो सांगितलेला आहे चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 इसवी सन 1149. आणि श्रीपाद श्री वल्लभ जे आहेत यांचा प्रकट काळ म्हणजे त्यांचा जन्म जो आहे तो इसवी सन 1320 आहे. आणि भगवान श्री नरसिंह सरस्वती यांचा प्रकट काळ किंवा त्यांचा जन्म जो आहे तो आहे 1378. त्यामुळे स्वामींना दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणणं हे काही संयुक्तिक ठरत नाही. आणि स्वामींच्या कृपेने स्वामी हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत आणि हे परब्रह्म या भूतलावर भक्तगणांचा उद्धार करण्यासाठी येथे अवतीर्ण झाले आहेत. श्री स्वामी समर्थ. म्हणजे गुरुदेव, याच्यातून लोकांनी साधारणतः समज काय घ्यावा की म्हणजे दत्तात्रयांचा तिसरा अवतार नाही आहे? महत्वाचा मुद्दा काय आहे बाळाबाबा, की स्वामी जे आहेत हे भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी आहेत, भक्तांविषयी प्रचंड प्रेम आणि भक्तांविषयी प्रचंड अभिमान असलेलं असं हे दैवत आहे. लक्षात आलं ना? त्यामुळे भक्तगणांनी काय करावं, अत्यंत महत्वाची गोष्ट, जे स्वामींनीच सांगितलेलं आहे, जे स्वामींनीच सांगितलेलं आहे. स्वामींनी काय सांगितलंय? अनन्या चिंतयन्तु माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे अनन्य होऊन जो माझ्या भक्तीमध्ये रममाण होतो अशा नित्ययुक्त भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. योगक्षेम चालवतो म्हणजे जे त्याला प्राप्त नाही ते प्राप्त करून देतो आणि जे प्राप्त आहे त्याचं निरंतरपणे रक्षण करतो. म्हणजेच काय की अनन्य भावाने, म्हणजे स्वामींशिवाय मला काही दिसत नाही, स्वामींशिवाय मला काही दिसत नाही, स्वामींशिवाय मला काही सुचत नाही. आणि
स्वामींव्यतिरिक्त माझ्यावर कोण कृपाही करत नाही. अशा प्रकारचा भाव जर भक्तगणांच्या ठायी रुजला तर भक्तगणांनी इतर कुठलाच विचार करण्याचं काही कारणच नाही. कारण भक्तगण जे आहेत ते आपल्या प्रपंचामध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांना प्रापंचिक अडचणी असतात. आणि मग त्या प्रापंचिक अडचणीमधून माझी कशी सोडवणूक होईल बाबा, यासाठी ते निरंतरपणे स्वामी चरण धरतात आणि त्यांच्याकडून जशी घडेल तशी भक्ती ते करत असतात. त्यामुळे स्वामी कोणाचे अवतार आहेत या गोष्टीमध्ये भक्तगणांनी फारसं न जाता स्वामी हे परब्रह्म आहे, स्वामी माझं आराध्य दैवत आहे, स्वामींची भक्ती माझ्याकडून घडायला हवी, स्वामींची कृपा मला प्राप्त व्हायला हवी, एवढाच विचार भक्तगणांनी करावा आणि स्वामी भक्तीमध्ये रममाण व्हावं. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, कसं होतं की बऱ्याचदा लोक आता जसं आपण म्हटलं की स्वामींना कोणाचा अवतार समजू नये, स्वामी परब्रह्म आहे. पण बरेच जण तरीही म्हणजे आपण अनेक पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून आपण पाहतो, बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं असतं की स्वामी नरसिंह यांचा अवतार आहे किंवा साईबाबा यांचाही अवतार आहे. तर त्याबद्दल आपल्या श्रोत्यांना आपल्याला काय सांगायला आवडेल? श्री स्वामी समर्थ. इथे एक गोष्ट आपण स्पष्ट करूया की स्वामींचा प्रकट दिन जो आहे आता 31 मार्चला आहे, बरोबर. हा प्रकट दिन जो आहे तो कोणत्या आधारावर भक्तगण साजरा करतात? बरोबर. बरोबर. काय आधार आहे त्याला बाबा, काय आधार आहे त्याला? तर अत्यंत महत्वाची गोष्ट की स्वामींचे जे परमभक्त, ज्यांना स्वामींनी स्वतःचा सूत म्हटलं, म्हणजे स्वतःचा मुलगा म्हटलं, अरे तू माझा सूत आहेस, असं स्वामींनी ज्यांना सांगितलं ते स्वामीसूत महाराज म्हणजे हरिभाऊ तावडे. हे मुंबापुरीमध्ये स्वामींचा मठ स्थापन करून स्वामी सेवा करत होते आणि स्वामी नामाचा प्रचार प्रसार करत होते. अत्यंत महत्वाची गोष्ट, स्वामींचं सामर्थ्य जगाला सांगत होते. आणि ते मुंबईमध्ये असताना एकदा त्यावेळेचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर, तिथून एक नाना रेखी नावाचे पिंगळा ज्योतिषी मुंबईमध्ये आले होते. आणि त्यांना कळलं की इथे कुणी समर्थांचा, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा एक भक्त निवास करून आहे, स्वामींचा मठ त्याने स्थापन केला आहे. मग त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की बाबा आपण जाऊन त्यांना भेटावं. ते काही त्यांना यापूर्वी कधीच भेटलेले नव्हते. आणि म्हणून नाना रेखी त्यांना गिरगाव मठामध्ये भेटायला गेले, कामाठीपुऱ्यामध्ये. आणि जसे नाना रेखी समोर आले, नाना रेखी जसे समोर आले तेव्हा स्वामीसूत महाराज त्यांना म्हणतात, अहमदनगरचे नाना रेखी ते आपणच का? ते ऐकल्याबरोबर नाना रेखी अत्यंत अचंबित झाले आणि त्यांनी स्वामीसूत महाराजांच्या चरणाला मिठीच मारली म्हणा. आणि मग स्वामीसूत महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि स्वामीसूत महाराजांबरोबर नाना रेखी अक्कलकोटला गेले स्वामीदेवांच्या दर्शनाला. आणि त्यावेळेला नाना जोशी हे ज्योतिषी असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण या श्री स्वामी समर्थ देवांची कुंडली रेखाटावी. आणि हा विचार त्यांच्या मनात आल्यानंतर स्वामींनी त्यांना परवानगी दिली. हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. स्वामींनी त्यांना परवानगी दिली, कारण त्यांच्या परवानगीशिवाय काय होत नाही. आणि नाना रेखींनी स्वामींची राशी कुंडली जी रेखाटली आणि ती त्यांनी स्वामींना दाखवली. त्यावेळेला स्वामींनी ती कुंडली घेतली आणि आपल्या एका भक्ताला सांगितलं की ही वरती चपरावर टाक. आणि नाना रेखी जे होते, ज्यांनी त्यांची कुंडली रेखाटली, त्यांनी त्यांचा हात पुढे करायला सांगितला आणि स्वामींनी त्याच्या हातावर आपला हात मारला तर नाना रेखींच्या हातावर विष्णू पद्म उमटलं निळ्या रंगाचं आणि ते त्यांच्या हयातीभर त्यांच्या हातावर होतं. त्यावेळेला तिथे अक्कलकोटमध्ये भजन चालू होतं. भजन आटोपल्यानंतर स्वामींनी आपल्या भक्ताला सांगितलं सेवेकराला, अरे तो कागद घेऊन ये. आता स्वामींची कुंडली कसली, तो कागदच होता खरा.
तो कागद आणला, कुंडली, तर त्याच्यावर गंध अक्षत आली होती, तुलसीपत्र आलं होतं. आणि स्वामींनी नानारेखीनं म्हटलं, नगारा बजाव. म्हणजे आता जगाला सांग. म्हणजेच काय, की स्वामींच्या प्रकट काळाविषयी ही स्वामींनीच दिलेली पावती आहे. त्यामुळे स्वामींचा प्रकट काळ आणखीन कोणता आहे का, याचा विचार करण्याचं काही कारण नाही. आज पूर्ण विश्वामध्ये जो स्वामींचा प्रकट दिन संपन्न होतो, तो चैत्र शुद्ध द्वितीयेला, आणि तो याच पत्रिकेनुसार ज्याला स्वामीने मान्यता दिली त्यानुसार तो आज संपूर्ण विश्वामध्ये संपन्न होतो. आता दुसरा प्रश्न जो होता, की सद्गुरू साईनाथ महाराज, साईबाबा यांचं स्वामी अवतार आहेत, असंच म्हणालीस ना तू? Yes. असं लोक म्हणतात. हो, असं म्हणतात. आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगण्याची आवश्यकता आहे, ती म्हणजे स्वामीदेव ज्या वेळेला मानवी देह धारण करून अक्कलकोटमध्ये लीला करत होते, त्यावेळेला स्वामींचे एक अंतरंग भक्त आनंदनाथ महाराज, हे कोकणातील वेंगुर्ल्याचे आहेत. हे स्वामींचे अंतरंग भक्त होते. स्वामींवर प्रचंड भक्ती आणि स्वामींशिवाय दुसरं काही सुचत नाही. पूर्णतः स्वामीमय झालेले. त्यांनी स्वामींवर फार मोठी अभंग रचना केलेली आहे. तर त्यांना एकदा स्वामी म्हणाले, अरे माझ्या बाळाने शिर्डीमध्ये दरबार स्थापन केलाय, तर एक दिवस तिथे जाऊन त्याचं क्षेमकुशल विचारून ये. आणि हे आनंदनाथ महाराज जे होते, ते त्यावेळेला त्यांनी सावरा गावी, येवला येथे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्यांनी स्वामींचा मठ तिथे स्थापन केला होता आणि ते तिथे स्वामींची सेवा करत होते, स्वामीनामाचा प्रचार प्रसार करत होते. त्यावेळेला शिर्डीचे लोक त्यांना भेटण्यासाठी तिथे सावरा गावी यायचे. तसेच एकदा शिर्डीचे लोक सावरा गावी आले होते. त्यांची आनंदनाथ महाराजांबरोबर काही बोलणं झालं आणि नंतर ते लोक शिर्डीला जायला निघाले. त्यांनी बैलगाडी आणली होती, बैलगाडीने. तर आनंदनाथ महाराज त्या बैलगाडीच्या मागून धावत जाऊन त्या बैलगाडीमध्ये चढले आणि ते शिर्डीला आले. त्यावेळेला साईबाबा जे होते, सद्गुरू साईनाथ महाराज, हे तरुण वयात होते आणि त्यांची फारशी प्रसिद्धी नव्हती. आनंदनाथ महाराज तिथे आले आणि तिथे शिर्डीमधले जे लोक उपस्थित होते त्यांना ते काय म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे. ते शिर्डीतल्या लोकांना म्हणाले, अहो हा हिरा आहे, हिरा. आज जरी हा उकरड्यावर असला तरी हा हिरा आहे. शिर्डी गावामध्ये प्रत्यक्ष देव प्रगट झाला आहे. म्हणजेच काय, तर स्वामीदेवांनी ज्याला स्वतःचं बाळ म्हटलं, त्यांचा अवतार स्वामीदेव कसे असतील, ध्यात आलं ना? त्यामुळे तो विषयच नाही. बरोबर. कळलं ना? पण म्हणून भक्तगणांनी साईनाथ महाराजांबद्दल मनामध्ये कोणता किंतु परंतु ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण ते अत्यंत प्रेमळ आणि दयाळू असं दैवत होतं. साईबाबांनी अनेकांवर कृपा केली. कळलं का? आणि स्वामींनी त्यांना आपलं बाळ म्हटलंय. आणि शिर्डीमध्ये जी गुरुपादुका आहेत, त्या या कोणाच्या पादुका, असं जेव्हा साईबाबांना विचारलं गेलं भक्तगणांनी, तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की ह्या देवाच्या पादुका आहेत. त्यांचा निर्देश परब्रह्मशी स्वामी समर्थांकडे होता का? निश्चित असावा असं मला वाटतं. लक्षात आलं ना? त्यामुळे साईनाथ महाराज जे, साईबाबा जे आहेत, हे यांचा अवतार श्री स्वामी समर्थ असं समजण्याचं काहीही कारण नाही. कारण श्री स्वामी समर्थ जे आहेत हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण ऐकलं असेल बऱ्याचदा प्रकट दिनाला जन्मदिवस किंवा जयंती असं म्हटलं जातं. तर मग स्वामींचा जन्म झाला होता का? हा एक प्रश्न मनात होता.
काही लोक स्वामींच्या प्रकट दिनाला जयंती म्हणतात आणि त्यानुसार अनेक लोक जे स्वामींना ओळखत नाहीत, स्वामींविषयी ज्यांना ठाऊक नाही, म्हणजे जे स्वामी सेवेमध्ये नाहीत, स्वामी भक्तीमध्ये नाहीत, पण स्वामींविषयी कुतूहल आहे, असे अनेक लोक काय करतात, ते असे प्रश्न विचारतात की "हो, स्वामींचा जन्म कुठे झाला? त्यांचे आई-बाबा कोण?" बरोबर. लक्षात आलं का? तर इथे एक गोष्ट अत्यंत नम्रपणे नमूद करणं आवश्यक आहे, ती म्हणजे श्री स्वामीदेव जे आहेत ते अयोनिज आहेत. अयोनिज. अयोनिज म्हणजे ज्यांना मातेच्या उदराचा आधार घेऊन या भूतलावर यावं लागलं नाही. ते प्रकट झालेले आहे. आणि हे स्वतः परब्रह्म असल्याने त्यांचे आई वडील कोण असणार बाबा? अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते स्वतःच आई आणि वडील आहेत. मायबाप आहेत ते. त्यामुळे त्यांचे आई वडील असण्याचं कारणच नाही आणि त्यांचा जन्म झालेला नाही, त्यामुळे त्यांची जयंती म्हणण्याचं कारण नाही. त्यांचा प्रकट दिनच म्हणावा, कारण ते अष्टवर्षीय बालमूर्तीच्या रूपामध्ये प्रकट झाले. ते अष्टवर्षीय बालमूर्तीच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी निरंतरपणे 700 वर्षांपेक्षा जास्त काळ देह धारण करून राहून असंख्य लीला या विश्वामध्ये केलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, मला इथे एक छोटा प्रश्न विचारायचा वाटतो, की आपण आता ज्या पद्धतीने सांगितलं, तर काही प्रकट दिनाविषयी काही कथा आहेत, की एक लाकूड तोड्याची असते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, की स्वामी प्रकट झाले त्या वारुळातून. तर प्रकट दिनाविषयीचं काही प्रमाण आपल्याला सांगता येईल का? तर प्रमाण म्हणजे हेच आहे, जे नाना रेखीने स्वामींच्या समोर ती कुंडली धरली आणि स्वामीसूत महाराजांनी त्यानुसार स्वामींचा पहिला प्रकट दिन अक्कलकोटमध्ये संपन्न केला आणि त्यानंतर अखिल विश्वामध्ये स्वामीदेवांचा प्रकट दिन प्रतिवर्षी संपन्न होऊ लागला. जेव्हा स्वामीदेव मानवी देह धारण करून होते, तेव्हा सुद्धा स्वामीदेवांचा प्रकट दिन इतरत्र संपन्न होत होता. आणि याला प्रमाण म्हणजे हेच आहे. प्रमाण म्हणजे की नाना रेखींनी जी कुंडली रेखाटली आणि स्वामींनी त्याला मान्यता दिली. महत्वाचा मुद्दा काय आहे, की स्वामींनी मान्यता देणं आणि इतरांनी त्याविषयी भाष्य करणं, बरोबर. यामध्ये फरक आहे. ज्या गोष्टीला त्या परब्रह्मानेच मान्यता दिली, तीच गोष्ट मान्य असावी. इतर ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत असं मी काय म्हणणार नाही. कळलं ना? कारण कसं होतं, की हे परब्रह्म असल्याने ते नाना रूप धारण करत असतं. त्यामुळे अनेकांना ते अनेक रूपामध्ये दर्शन देतात. आता काही लोकांना त्यांनी दत्तगुरूंच्या रूपामध्ये दर्शन दिलं. ते लोक काय म्हणतात, की हे दत्तगुरूंचे अवतार आहेत, कारण याने मला दत्तगुरूंच्या रूपामध्ये दर्शन दिलं. काही लोकांना त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये दर्शन दिलं. ते लोक काय म्हणतात, की हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. काही लोकांना त्यांनी महादेवांच्या रूपात दर्शन दिलं, मल्हारी मार्तंड रूपात दर्शन दिलं. तर तो जो मूर्तिकार होता तो काय म्हणतो, हे माझं कुलदैवत आहे. मल्हारी मार्तंड म्हणजे हे महादेवाचे अवतार आहेत. काही लोकांना त्यांनी माता जगदंबेच्या रूपात दर्शन दिलं. ते म्हणतात ही प्रत्यक्ष जगदंबा आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, की अनेक लोकांना अनेक रूपामध्ये, म्हणजेच काय, की जो भक्त आला त्याचं जे आराध्य दैवत होतं किंवा जो भक्त आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी आतुर होऊन तप करत होता, त्या भक्तगणांना त्यांच्या आराध्य दैवताच्या रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिल्याने प्रत्येकाला असं वेगवेगळं वाटतं. ह्या ना, कारण त्यांना तसं दर्शन दिलंय. मात्र वेगवेगळ्या रूपात दर्शन देण्याचं काम केवळ ते परब्रह्मच करू शकतं. कारण इथे अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे,
की वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होणं म्हणजे ते रूप त्याला दाखवणं, यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. अल्बर्ट आइन्स्टाईनचा जो सिद्धांत आहे, E=mc², कळलं ना? E=mc². एनर्जी मे बी कन्व्हर्टेड इंटू मास अँड मास मे बी कन्व्हर्टेड इंटू एनर्जी. हा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांतानुसार जर विचार केला तर ही निव्वळ एनर्जी नाहीये, तर हे चैतन्य आहे, जे एनर्जीला सुद्धा निर्माण करतं. ह्यात आलं. मग हे चैतन्य जे आहे ते निश्चितपणे वेगवेगळी रूप धारण करू शकतं आणि त्यानुसार स्वामींनी वेगवेगळी रूप धारण केली आणि वेगवेगळ्या भक्तांना वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं. ज्याला ज्या रूपामध्ये दर्शन झालं त्याला त्या देवाचा किंवा त्या भगवंताचा स्वामी अवतार आहेत असं तो भक्त जाणू लागला आणि सगळ्यांना सांगू लागला. असा तो विषय आहे. गुरुदेव, मला अजून पुढचा प्रश्न हा. असा विचारायचा होता की प्रकट दिन नेमका कसा साजरा करावा? अरे वा, छान. प्रकट दिन कसा साजरा करावा यासाठी कोणते नियम आणि अटी असण्याचं काही कारण नाही. पहिली गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की हे परब्रह्म आहे. त्या परब्रह्माच्या चरणी आपण समर्पित भावानं आपल्याकडून जे जे घडेल ते ते त्या परब्रह्मापर्यंत पोहोचतं. मात्र त्यामध्ये समर्पण हवं. मी करतो हा भाव असता कामा नये. त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट सगळ्या भक्तगणांनी ध्यानात ठेवावी ती म्हणजे प्रकट दिन संपन्न होत असताना आपल्या ठाई कोणताच कर्तेपणा येणार नाही याची काळजी सर्व भक्तगणांनी घ्यावी. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी करतो असा भाव आला की जे केलं ना ते सगळं वाया जातं. करणारे स्वामी आहेत, करून घेणारे स्वामी आहेत. सामर्थ्य त्यांचं आहे, इच्छाही त्यांची आहे आणि त्यांनी माझ्यावर कृपा केलेली आहे. आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली म्हणजे मी याचक आहे आणि ते दाते आहेत. त्यामुळे दाता नेहमीच श्रेष्ठ असतो आणि याचकाने याचकाच्याच भूमिकेत राहावं आणि याचकाकडे पूर्ण समर्पण असायला हवं. त्यामुळे स्वामींचा प्रगट दिन संपन्न होत असताना आपल्या ठाई निरंतरपणे समर्पित भाव कसा राहील याची काळजी घ्यावी आणि प्रगट दिनाच्या दिवशी प्रातःकाळी स्वामींना काकड आरती करावी. स्वामींच्या काकड आरती कराव्या. त्यानंतर स्वामींचं आपल्याला जमेल तसं एखादा गरीब भक्त आहे, त्याच्याकडे फुलं फळं ह्या गोष्टी नाही, मग त्याने काय करायचं बाबा? मग त्याने स्वामींचं पूजन करायचं नाही तर करायचं. तुला जमेल तसं कर. ज्याला जसं जमेल तसं त्याने करावं, मात्र ते भक्तिभावाने करावं. स्वामी चरणावर अभिषेक करावा. मग तो पंचामृताचाच हवा असाही भाग नाही, उदकाचाही असू शकतो. कळलं ना? मात्र ते उदक जे आहे ते शुद्ध भक्तिभावाने भरलेलं असायला हवं. लक्षात आलं? त्यानंतर स्वामींचं पूजन झालं, स्वामी चरणावर अभिषेक संपन्न झाला की स्वामींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अर्पण करावा स्वामींना अत्यंत भक्तिभावानं आणि त्या नैवेद्यामध्ये आपलाच भाव स्वामींना अर्पण करावा. त्यानंतर स्वामींच्या आरत्या कराव्या. स्वामी नामाचा जप करावा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. त्याने आपण स्वामी चरणाची लवकर जातो. स्वामी चरणांचा संग आपल्याला प्राप्त होतो आणि स्वामी चरणांची संगत जी आहे ते निरंतरपणे आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा स्वामींच्या आरत्या कराव्या. जिथे मठ असेल, मठामध्ये पालखी असेल तर त्या दिवशी सायंकाळी पालखीमध्ये स्वामींना बसवून ती प्रदक्षिणा करावी.
भक्तगणांनी आपल्या खांद्यावर स्वामींची पालखी घ्यावी आणि त्याचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात काय, की पूजन कसं करावं याविषयी कोणत्याच प्रकारचे नियम आणि अटी नाहीत. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी बिल्वपत्र अर्पण करावं, तुलसीपत्र अर्पण करावं, दुर्वा अर्पण कराव्या, पुष्प अर्पण करावं. असं सांगितलेलं आहे, की स्वामींना भगवं फुल आवडतं, लाल फुल आवडतं, असं सांगितलेलं आहे कोणी कोणी. पण स्वामींना सर्वात उत्तम असं काही आवडत असेल तर तो आहे भक्ताच्या ठाईचा भाव. त्यामुळे मला भगवं फुल मिळालं नाही, आता मी काय करू असं म्हणून स्वतःला अस्वस्थ करायचं नाही. शांत चित्त राहावं आणि स्वामी चरणावर आपला भक्तिभाव अर्पण करावा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आम्हाला सर्वांना जाणायला आवडेल की आपल्या गावखडी मठामध्ये प्रकट दिनाचा उत्सव कसा साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ. गावखडी मठामध्ये परब्रह्म श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन जो आहे तो गुढीपाडव्यापासूनच सुरू होतो सोहळा. म्हणजे गुढीपाडव्याला सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर स्वामीदेवांच्या समोर स्वामीनाम ज्योत प्रज्वलित केली जाते मठामध्ये आणि ती स्वामींना दाखवली जाते ज्योत, स्वामी चरणाशी, स्वामी मूर्तीसमोर, स्वामींसमोर, आणि मठामध्ये ती प्रांगणामध्ये फिरवली जाते. आणि ती ज्योत जी आहे, स्वामीनाम ज्योत असं तिला म्हटलं जातं, ती अखंड तेवत ठेवली जाते. म्हणजे पूर्ण रात्र ती तेवत असते, ती विझत नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी पहाटे 5:30ला स्वामीदेवांच्या काकड आरती संपन्न होतात. पहाटे खेडेगाव असून सुद्धा पहाटेच्या या काकड आरतीसाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, काकड आरतीचा आनंद घेतात आणि मग आपापल्या घरी जातात. मग स्वामीदेवांचं रीतसर पूजन केलं जातं. स्वामी पादुकांवर अभिषेक होतो. त्यानंतर सामुदायिक श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला जातो, सामुदायिकपणे केला जातो. त्यानंतर स्वामीनाम जप यज्ञ केला जातो. गावखडी मठामध्ये फक्त एकदाच यज्ञ होतो, तो या प्रकट दिनाच्या दिवशी असतो, श्री स्वामी नाम जप यज्ञ. आणि या यज्ञाला बसण्यासाठी प्रत्येकाला मुभा दिली जाते. कोण ज्याला ज्याला इच्छा आहे तो त्या यज्ञ जो आहे त्याच्यात बसू शकतो, त्याच्यात सहभाग देऊ शकतो आणि आहुती टाकू शकतो. म्हणजे स्त्रिया असू द्या अथवा अन्य कोणी, सगळ्यांना ती संधी दिली जाते आणि भक्तगण अत्यंत भक्तिभावानं स्वामीनाम जप यज्ञामध्ये आहुती देत असतात. त्यानंतर प्रवचन होतं अर्धा पाऊण तासाचं. त्यानंतर दुपारी 1 वाजता स्वामींना नैवेद्य अर्पण केला जातो, महानैवेद्य. त्यानंतर स्वामींच्या महाआरती होतात. महाआरती झाल्या की भक्तगणांना महाप्रसाद दिला जातो. महाप्रसाद दिल्यानंतर मठामध्ये स्वामीनामाचा गजर केला जातो, म्हणजे भजन केलं जातं. सायंकाळी 7 वाजता स्वामींची पालखी जी आहे, स्वामी ज्या पालखीमध्ये विराजमान झालेले असतात, त्या पालखीची प्रदक्षिणा होते मठाच्या प्रांगणामध्ये. आणि त्या दिवशी, फक्त त्या एकाच दिवशी, भक्तगण जे आहेत ते स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन नाचतात. माझ्या माहितीनुसार म्हणतो मी असं ठामपणे म्हणत नाही की हा स्वामींचा एकमेव मठ असेल जिथे स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन भक्त नाचतात. अन्यथा कुठेही स्वामींची पालखी नाचवली जात नाही, ती शांतपणे खांद्यावर घेतली जाते. आणि वैशिष्ट्य म्हणजे या नृत्यामध्ये, स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन नाचण्यामध्ये भगिनी वर्ग फार मोठ्या प्रमाणात अग्रेसर असतो. भगिनी वर्ग अग्रेसर असतो स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन नाचण्यासाठी. त्यानंतर स्वामींच्या नित्याच्या आरती होतात 8 वाजता आणि रात्री पुन्हा स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जातो. तिसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेला, पाडव्याला प्रतिपदेला स्वामीनाम ज्योत प्रज्वलित केली. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामीदेवांचा प्रकट दिन पहाटेपासून
तो संपन्न झाला रात्रीपर्यंत. आणि चैत्र शुद्ध तृतीयेला स्वामीदेवांची पालखी भक्तगणांच्या भेटीसाठी बाहेर पडते. दुपारी म्हणजे त्या दिवशी सुद्धा दुपारी स्वामींना महानैवेद्य अर्पण केला जातो. स्वामींच्या महाआरती केल्या जातात. भक्तगणांना महाप्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर दुपारी 4च्या दरम्यान स्वामीदेव पालखीत बसून वेगवेगळ्या गावांमध्ये भक्तगणांच्या भेटीला निघतात. यावेळचा जो पालखी सोहळा आहे 1 एप्रिलला आरंभ होणारा, तो 34 दिवसांचा पालखी सोहळा होणार आहे. 34 दिवस स्वामी पालखीत बसून आपल्या भक्तगणांना भेटण्यासाठी मठातून बाहेर पडणार. आणि 4 मे रोजी स्वामी सायंकाळी मठामध्ये पुन्हा आपल्या स्थानावर येणार आहेत. आता हा पालखी सोहळा जो आहे ना, हा पालखी सोहळा सुद्धा अत्यंत चैतन्यदायी आहे. म्हणजे असंख्य भक्तगणांना स्वामींनी अनुभव दिलेले आहेत पालखीच्या दरम्यान. अर्थात स्वामीदेवांकडे अनुभवच असतात, नुसत्याच गप्पा स्वामींकडे नाहीत. स्वामींकडे प्रचिती आहे. स्वामीनामाचं सामर्थ्य आणि स्वामीनामाची प्रचिती, स्वामीनामाचा प्रचार प्रसार आज विश्वामध्ये वेगात का होतोय? कारण स्वामीदेव आपल्या भक्तगणांना प्रचिती देतात, त्यांच्यावर कृपा करतात, त्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढतात. हो, निश्चितपणे काढतात. लक्षात आलं का? त्यामुळे स्वामींचा पालखी सोहळा जो आहे तो सर्वत्र आनंदाने संपन्न होतो. भक्तगण आतुरतेने स्वामींची वाट पाहत असतात. आणि स्वामींच्या पालखीचं वैशिष्ट्य काय आहे की ही स्वामींची पालखी जी आहे ती भक्तगणांच्या घरामध्ये आतमध्ये जाऊन बसते. म्हणजे स्वामी भक्ताच्या घरामध्ये जाऊन बसतात. आणि भक्तगणांचा आनंद जो आहे ना तो ओसंडून वाहत असतो. त्यांना म्हणजे त्यांच्या आनंदाचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. कळलं ना? असा आनंदोत्सव 34 दिवस आनंदोत्सव चालू असतो. कळलं ना? तर अशा प्रकारे गावखडी मठामध्ये हा प्रकट दिन संपन्न होतो. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण जेव्हा आता श्री स्वामीदेवांची सेवा करत असतो, तर आपण आता म्हटलं की ज्या पद्धतीत गावखडीमध्ये पालखी सोहळा साजरा होतो किंवा जसं आपण प्रकट दिन साजरा कसा करावा याबद्दल सांगितलं, तर अनेकदा काही भक्तगणांच्या मनात प्रश्न असतो की स्वामीदेव खूप रागिष्ट आहेत. त्यांच्या सेवेमध्ये जर काही गडबड झाली, तर त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात. तर अशा स्वामी भक्तांसाठी आपलं काय त्यांना काय आपलं सल्ला असू शकतो? श्री स्वामी समर्थ. अत्यंत महत्वाची गोष्ट काय बाळा, हे बघ, स्वामी सेवा म्हणजे काय हे अत्यंत महत्वाचं आहे. कळलं ना? स्वामी सेवा म्हणजे काय, स्वामी सेवा म्हणजे काय हे जर कळलं व्यवस्थित, तर मग भक्ताच्या लक्षात येतं की ह्याच्यात काही चूक होण्याचं कारणच नाही. बरोबर. ह्याच्यात काही चूक होण्याचं कारण नाही. मग त्यासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे की स्वामींना ओळखणं आवश्यक आहे. हे परब्रह्म आहे हे ओळखता आलं पाहिजे. ह्यात आलं. आणि स्वामींची सेवा किंवा स्वामींची भक्ती म्हणजे काय, तर ज्या साधनाने मी स्वामीमय होणं, ज्या साधनाने मी स्वामींना भेटेन, ज्या साधनाने स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील, ती भक्ती आहे, ती सेवा आहे. मग आता अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे काय निर्माण होतो की स्वामी कशामुळे प्रसन्न होतात, स्वामी कशामुळे मला भेटतात, मला स्वामीमय कशामुळे होता येतं. ह्यात आलं का? तर मला स्वामीमय होण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे, तर मला निरंतरपणे स्वामी देवांचं स्मरण राहायला हवं. स्मरण ह्यात आलं. आणि त्यांचं नाम माझ्या मुखात राहायला हवं. आता नाम घेताना कुठली चूक होण्याचं कारणच नाही. नाम घेताना कुठलीच चूक होत नाही. आणि नाम जे आहे ते स्त्रियांनी देखील अहर्निशी घ्यावं. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. म्हणजे कोणत्याच कारणाने त्याच्यामध्ये खंड पाडण्याचं कारण नाही. अगदी मासिक पाळीमध्ये सुद्धा भगिनी वर्गाने श्री स्वामी समर्थ नाम घेण्याचं थांबवण्याचं काही कारण नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
त्यामुळे सेवा घडताना आता एखाद्याला असं वाटलं की बाबा स्वामींसमोर दिवा लावणं म्हणजे स्वामींची सेवा आहे, तर मग त्याच्यात गडबड होते. ती सेवा नाही असं म्हणत नाही मी, पण तीच सेवा आहे. दिवा लावणं म्हणजेच सेवा आहे. मग त्याच्यात काही द्वंद्व निर्माण होतं. उजवीकडे ठेवू की डावीकडे ठेवू? लक्षात आलं का? बरोबर. उजवीकडे ठेवू की डावीकडे ठेवू? मग एका ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच्या मनात अरे इकडे ठेवलं बरोबर आहे का? अरे चुकलं का माझं? माझा स्वामी माझ्या रागवतील का? तर स्वामी त्याच्याकडे पाहतच नाही रे. बरोबर. स्वामी तू प्रज्वलित केलेल्या दिव्याकडे स्वामी पाहत नाहीत. स्वामी तुझ्याकडे पाहत आहेत. तुझ्या अंतरंगामध्ये कोणता भाव आहे? स्वामी तिकडे पाहत आहेत. मग अशा गोष्टींनी आपलं अंतरंग अस्वस्थ करू द्यायचंच नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उपचार जे आहेत ते भक्तासाठी आहेत. त्या उपचाराने काय होतं? भक्त जो आहे तो स्वामींच्या भक्तीमध्ये अधिक अधिक रममाण होऊ शकतो. पण त्यामुळे स्वामी प्रसन्न होतील असं समजण्याचं काही कारण नाही. स्वामी प्रसन्न कशाने होतात? जेव्हा तुझ्या ठाईचा शुद्ध भक्तिभाव तुझ्याकडून समर्पित भावाने त्यांच्या चरणावर वाहिला जातो. म्हणून स्वामी सेवेमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल तर तो समर्पित भाव. समर्पित भाव हवा. मी हे केलं हा भाव अजिबात चालत नाही. तेवढ्या गोष्टीची काळजी घेतली तर मग चूक होण्याचं काही कारणच नाही. पहिली गोष्ट. आणि समजा आपल्याला वाटतंय की अरे माझी स्वामी सेवेमध्ये काही चूक झाली आहे, तर आपण स्वतःला एक गोष्ट सांगावी की मी लहान बाळ आहे आणि स्वामी माझी माय आहे. लहान बाळाने जर चूक केली तर आई जी आहे ती त्याच्यावर रागावली जरी तरी ती त्या बाळाचं नुकसान करत नाही. त्या बाळाला योग्य मार्ग देते. तसंच आहे. आपल्याला निरंतरपणे योग्य मार्ग देण्याचं काम स्वामी करत असतात. त्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली आहे का हा विचार करण्याचं कारणच नाही. भक्तांनी शुद्ध भावानं त्यांच्या सेवेमध्ये रत व्हावं आणि आपला भाव त्यांच्या चरणी समर्पित करावा. स्वामी कधीच कोणावर रागावत नाही. त्याचे दुष्ट परिणाम वाईट परिणाम भोगावे लागत नाहीत. जे प्राप्त होतं ते आपल्या मागील कर्मांचंच फळ असतं. त्याला स्वामी सेवेमुळे हे मला असं वाईट फळ मिळालं असं म्हणण्याचं यत्किंचितही कारण नाही. श्री स्वामी समर्थ. म्हणजे गुरुदेव फक्त नामस्मरण करून इच्छापूर्ती किंवा मनोरथपूर्ती होतं का? श्री स्वामी समर्थ. बाळा महत्वाचा मुद्दा काय आहे की वेदांनी सुद्धा नामाचं महत्व सांगितलंय आणि संत मंडळींनी तर नामच घ्यायला सांगितलंय. संत मंडळी म्हणजे कोण? तर ते नुसतेच भूलोकीचे देव नव्हेत, तर ते देवाहूनही श्रेष्ठ आहेत. संत मंडळी जी आहे ती देवाहूनही श्रेष्ठ आहे. लक्षात आलं? त्यामुळे त्यांनी सुद्धा नामच घ्यायला सांगितलं. कारण या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, ज्याच्या हृदयामध्ये नाम आहे, त्या भक्ताच्या मागून तो भगवंत चालतो. लक्षात आलं? एवढं त्यामध्ये सामर्थ्य आहे. त्यामुळे ज्याच्या मुखात नाम आहे तिथे भगवंत आहे. ज्याच्या मुखात स्वामी नाम आहे तिथे स्वामी आहेत. मग स्वामी मला मार्ग दाखवा असं सांगण्याची आवश्यकताच लागत नाही. ज्याच्या मुखामध्ये आणि हृदयामध्ये नाम आहे. स्वामीच म्हणतात अरे तू पुढे चल, मी मागून येतो. तू जिथे चालशील तोच मार्ग आहे. कारण बाकीच्या गोष्टी मी तुझ्यासाठी आवश्यक असलेलं उत्तम असं निर्माण करण्यामध्ये मी निरंतरपणे रत राहीन. कारण तू माझ्या नामात आहेस. निरंतरपणे तू माझं नाम घेतोयस आणि त्यामुळे निरंतरपणे तुला माझं स्मरण होतंय. मात्र इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. नाम मुखात यायला आणि हृदयात बसायला देखील स्वामी देवांची कृपा आवश्यक आहे. त्याशिवाय होत नाही. तुला इथे एक सत्य घटना सांगतो. एक सत्य घटना स्वामीने मला जो अनुभव दिला ना तोच सांगतो, कारण नामाचा विषय आहे म्हणून सांगतो.
नामाचा विषय आहे आणि आम्ही निरंतरपणे भक्तगणांना एक सांगत असतो, अरे स्वामी नाम घे बाबा, स्वामी नाम घे, तुझं निश्चितपणे कल्याण होईल. तुला सांगतो बाळा, एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही. 20 वर्षांपूर्वी स्वामीदेव पूर्ण कृपादृष्टीने पाहत होते, आजही पाहत आहेत. आणि त्यावेळेला मला स्वामींनी एक गोष्ट सांगितली होती, की माझा एक मित्र आहे. स्वामी मला म्हणाले, अरे याला गाडीवर बसू नकोस, याला गाडीवर बसवू नकोस, म्हणजे त्याला गाडी ड्राईव्ह करायला देऊ नकोस. मी म्हटलं, मी मनात ठरवलं, अरे ठीक आहे बाबा, आपण असं काय करूया नको. त्यावेळेला आमच्याकडे सारथी होता, तो सारथी गाडी चालवायचा आणि असं नेहमीच चाललंय. आणि एक दिवस असं झालं, की तो शनिवारचा दिवस होता, मला आजही आठवत आहे. शनिवारचा दिवस होता. आम्हाला दादरवरून ठाण्याला जायचं होतं आणि ठाण्याला काही लोकांना भेटून, कारण काही लोक तिथे भेटायला आले होते मला. त्यांना शनिदेवांच्या संदर्भात काही डॉक्युमेंटरी असं बनवायचं होतं. त्यांना जस्ट मला भेटायचं होतं. अर्थात ही सुद्धा स्वामीदेवांची कृपाच आहे. पण त्या दिवशी सारथी उपलब्ध नव्हता. बघा, सारथी उपलब्ध नाही. काय करायचं, त्यांना तर वेळ दिलेला आहे आणि शनिदेवांचे भक्त आहेत. त्यामुळे आपण जाणं अत्यंत आवश्यक. कुठल्या भगवंताचा भक्त आहे म्हटल्यानंतर आपण त्याला दिलेला वेळ जो आहे ना, तो पाळायलाच पाहिजे. आपण वचन दिलं तर ते पाळायला पाहिजे. म्हणून मी नाईलाजाने त्यांना गाडीवर बसवलं. म्हटलं, चला तुम्हीच गाडी चालवा. आणि आम्ही ठाण्याला गेलो. त्या श्री शनिदेवांच्या भक्तगणांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा करायची केली आणि तिथून निघालो आणि आम्हाला हाजी अलीला यायचं होतं, रेसकोर्सला. त्यावेळेला नाशिकवरून एक स्वामीभक्त कुटुंब मला भेटायला, म्हणजे ते तिकडे आले होते, तर त्यांना भेटण्याची इच्छा होती, मलाही त्यांना भेटण्याची इच्छा होती. म्हणून आम्ही ठाण्यावरून निघालो सायंकाळी आणि दादरला आलो. दादर टीटीला गाडी उभी आहे सिग्नलला आपली. त्यावेळेला ती छोटी गाडी होती, वॅगनर होती. आणि त्यावेळेला दादर टीटीचा जो भाग होता ना पुढे, म्हणजे परेलला जायचा भाग, त्याचा जो डिवायडर होता ना, त्यामध्ये छोटी छोटी झाडं लावलेली होती, त्यामुळे झुडपं होती झालेली. तर तिथे कोण उभा असेल तर काय कळायचं नाही. बरोबर. आम्ही सिग्नलला उभे आहोत आणि सिग्नल चालू झाला. माझे जे मित्र त्यांनी गाडी स्टार्ट केली आणि झपकन पुढे घेतली. पुढे गेले आणि त्या झाडीतून एक माणूस झपकन बाहेर आला आणि आपल्या गाडीने त्याला उडवलं. तिथेच पडलं, तो रक्तबंबाळ झाला. अरे बापरे! तो रक्तबंबाळ झाला. आणि मुंबईमध्ये काय आहे, की चूक कोणाची, बरोबर कोण हे कोण बघत नाही. गाडीने उडवलं म्हणजे गाडीतल्या लोकांना लोक चांगलाच प्रसाद देतात. आता करायचं काय? तो पडलाय. मी माझ्या मित्रांकडे पाहिलं, ते खाली उतरले तर त्यांना 100% मारणार, कारण ते ड्रायव्हिंग करतायत. म्हणून मी खाली उतरलो. मी जसा उतरलो खाली गाडीतून, संपूर्ण जमाव तिथे जो जमा झाला होता ना, तो माझ्या दिशेने सरकतोय. एवढ्यात एक उंच माणूस, मला आताही आठवतंय, मरून कलरचा टी-शर्ट घातला होता त्याने. उंचपुरा माणूस. कोण मला माहित नाही. कारण त्यावेळेला मी शुद्धीवरच नव्हतो. कारण माझं मन, चित्त, अहंकार सगळं धुळीला मिळालं होतं. विचार करण्याची शक्ती संपली होती. ते पुढे आले, "ए थांबा, यांची चूक नाही, या माणसाची चूक आहे." त्यावर लोक थांबले. मी पुढे गेलो, त्या माणसाला उचलण्याचा प्रयत्न करतोय, पण मला काही उचलता येईना त्या माणसाला एकट्याने. मग मी लोकांना विनंती केली, "अरे ह्यांना मला उचलायला प्रार्थना, जरा मला मदत करा." त्यांनी मला मदत केली. गाडीत ठेवलं त्यांना आणि आम्ही केईएमला निघालो. आणि तेवढ्यात काय झालं, स्वामींच्या कृपेने मागून पोलिसांची गाडी आली. त्यातले काही लोक जे होते बाहेर उभे, त्यांनी सुद्धा आपल्या गाड्या काढल्या, की हे खरोखर ह्याला हॉस्पिटलमध्ये नेतायत की नाही हे पाहायला आले. आम्ही केईएममध्ये आलो. केईएममध्ये त्याला आणलं स्ट्रेचरवरून आणि गंमतच होती. ते पोलीस आले, 2 हवालदार होते. ते मला बडबडतायत काय. मी म्हणतो, मला एकच करा, मला यांना उपचार करू द्या. मी केईएममध्ये त्यांना आतमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर म्हणाले, ही ॲक्सिडेंटची केस आहे. पंचनामा झाल्याशिवाय आम्ही काही त्याला
त्याची ट्रीटमेंट करणार नाही. अरे आता काय करायचं? एवढ्यात त्यांनी त्यांच्या साहेबांना फोन केला आणि ते इन्स्पेक्टर आले आणि त्याने माझं काही ठेवलंच नाही शिल्लक. मी काहीच बोलत नव्हतो. श्री स्वामी समर्थ सुद्धा माझ्या मुखातून येत नव्हतं. काहीच नाही. मी त्यांना एवढंच म्हणलं, "आपण जी मला शिक्षा द्याल, ती भोगायला मी तयार आहे. फक्त या माणसाला आपण इलाज करून द्या. घेऊया आपण. मी जो खर्च होईल तो करेन." आणि ज्याचं ॲक्सिडेंट झालं, तो माणूस काय म्हणायचा मला, "साहब आप बहुत अच्छे हैं. आपका कोई गलती नहीं, ये मेरा गलती है." तुम्ही त्याला, "अरे भाई वो गलती छोड़ो, पहला इलाज करते हैं." "नहीं, आप मेरी बात सुनो. आज शनिचर है, मैं हनुमान जी का भक्त हूं और आज शनिचर होने के बावजूद मैंने शराब पी, इसलिए मुझे यह हनुमान जी ने मुझे प्रताड़ित किया है. आपका कोई गलती नहीं." मी त्याला म्हटलं, "अरे बाबा, आपण तुझा इलाज करून घेऊया." असं करता बराच वेळ गेला. ते पोलीस इन्स्पेक्टर तर मला म्हणाले, "तुम्ही काय माणसं मारायचं तुम्ही लायसन्स काढलंय काय?" ते झालं. त्याला म्हटलं, "बा तुझ्या बायकोचा घरचा फोन नंबरवर असेल." त्याने तो द्यायलाच तयार नव्हता अगोदर. तो मला म्हणत होता, "आप कुछ मत करो, मेरे को जाने दो." म्हटलं, "नाही, तसं नाही बाबा, तुला इलाज व्हायला पाहिजे." त्याने फोन नंबर दिला. त्याच्या घरी फोन केला. त्याची बायको आली. त्याची बायको आल्यानंतर तो काय सांगतो त्या बायकोला आपल्या, "अरे ये सुनो, ये साहब बहुत अच्छा है, इन्होंने मेरे लिए खर्चा किया है, तुम उनका पैसा दे दो." तर मुंबईमध्ये असं कुठे होत नाही, कुठल्याच शहरामध्ये होत नाही. ज्याला गाडीने ठोकर मारली आहे ना, तो माणूस सगळा खर्च वसूल करण्याच्या मागे लागतो. बरोबर. आणि असं करता त्यांचा इलाज झाला आणि ते इन्स्पेक्टर मला काय म्हणाले, "आता मी तुमची इथपासून पोलिस स्टेशनपर्यंत वरात काढतो." म्हटलं, "काय हरकत नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे." आणि माझे मित्र जे होते गाडी लावायला पार्क करायला गेले. ते आलेच नाही बराच वेळ. कारण त्यांना पार्किंगला जागाच मिळत नव्हती. मध्येच गाडी सोडून कशी येणार ते? तर असं होता 10-11 वाजले. त्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला गेलो. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर त्या इन्स्पेक्टरनी काय केलं, ते माझे मित्र होते ना, त्यांना डायरेक्ट लॉकअपमध्ये टाकून दिलं. अरे बापरे! बंदच केलं. "आज जा तुम्ही." तर ते आपल्या ओळखी सांगतायत. त्याबरोबर आणखीन ते भडकले. तो तो बिचारा ज्याला लागलं होतं ना, तो माणूस बसलेला आहे. त्याला चहा वगैरे दिला. त्याच्या बायकोला मी पैसे दिले. असं करता तुला सांगतो 12:30-1 वाजला रात्री. मग 1 वाजता मी माझा भाऊ शिरीष गजने, त्या माझ्या भावाला फोन केला आणि म्हटलं, "असं-असं झालंय." तो रात्री तिकडे आला. त्याला असं-असं झालंय सगळं, काय काय करायचं कळत नाही. मग त्या हवालदारांशी आम्ही बोलून त्यांना त्या अशी काही ॲडजस्टमेंट केल्या आणि त्या साहेबांना सांगून माझ्या त्या मित्राला बाहेर काढलं. त्या माणसाला पैसे दिले आणि आता निघतोय आम्ही. झालं आता रात्री 1:30 पावणे 2 वाजले असतील. आणि निघताना मी त्या साहेबांना हात जोडून म्हटलं, "श्री स्वामी समर्थ." तोपर्यंत माझ्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ आलं नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बाळा. मी श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर ते साहेब मला काय म्हणतात, "अहो, काय काय बोलताय तुम्ही?" दम देऊनच. दम देऊ. पण पुन्हा श्री स्वामी समर्थ, "अहो, काय बोलताय?" आणि त्यांनी खिशात हात घातला. "हे बघा." खिशातून पर्स काढली. स्वामींची फोटो छोटा ठेवला. "यांच्यामुळे मी जिवंत आहे. तुम्ही काय बोलताय श्री स्वामी समर्थ?" म्हटलं, "श्री स्वामी समर्थ." मग मी त्यांना म्हटलं, "मग एक काम करा. स्वामींचं महानाट्य आहे. आपण ते पाहायला या." अहो, तुम्ही असं सांगताय मला जसं काय ते महानाट्य तुम्हीच निर्माण केलंय. असं मला म्हणतात ते. तर मी त्यांना हात जोडले. म्हटलं, "साहेब, आम्ही निर्माण नाही केलंय. निर्माते स्वामीच आहेत. फक्त त्यांनी मला त्यांच्या भूमिकेमध्ये उभं केलंय." असं म्हटल्यानंतर आणि श्री स्वामी समर्थ म्हटलं मी त्यांना. तो माणूस त्याने ते पाकीट कसं, "अरे, मी ड्रेसमध्ये आहे ना, आता मी आताच तुम्हाला नमस्कार केला असता." त्या हवालदारांना बोलवलं, त्याने शिव्या घातल्या. "कोणाला तुम्ही त्रास दिलात? माझ्या अकाउंटमध्ये तुम्ही काय पाप भरायचा विचार करताय काय?" "नाही, तुम्हाला आता जाता येणार नाही." म्हटलं, "साहेब आता सोडा." "नाही, नाही, श्री स्वामी समर्थ तुम्ही आतमध्ये या." आम्हाला परत आतमध्ये नेलं. "तुम्हाला चहा प्यायल्याशिवाय जाताच येणार नाही. कमीत कमी तुम्हाला चहा प्यावाच लागेल माझ्याबरोबर." लक्षात आलं? त्या दोघांना ऑर्डर दिली त्यांनी, "आत्ताच्या आता चहा आणा." मला माहीत नाही कुठून आणायचा. ते बिचारे हवालदार चहा घेऊन आले
मला म्हणाले, "आपण चहा घ्या." आणि जे झालं ना, ते फार वाईट झालं. क्षमा करा. म्हटलं, "अरे साहेब, त्यात आपली काहीच चूक नव्हती. आपण आपलं काम केलेलं आहे." प्रश्न काय होता, की स्वामींनी सांगितलं असताना सुद्धा मी ऐकलं नाही आणि जोपर्यंत स्वामींना मुखात आलं आलं नाही, नाही. तोपर्यंत भोग भोगत होतो. ज्या क्षणी स्वामींना मुखात आलं, ज्या क्षणी पूर्ण परिस्थिती बदलली. आम्ही जाऊन गाडीत बसलो. अत्यंत महत्वाची गोष्ट. हो. ते साहेब मला हात जोडून सांगतात, "बरं या." आणि ते 2 हवालदार आम्हाला सॅल्यूट करतायत. कोण आम्ही आम्हाला सॅल्यूट करायला? कशामुळे घडलं? केवळ श्री स्वामी समर्थ नामाने. मला काय सांगायचंय, की श्री स्वामी समर्थ नामामध्ये काय सामर्थ्य आहे बाबा? बरोबर. काय सामर्थ्य आहे? ते वर्णन करताच येत नाही बाळा. म्हणून माझी सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे. अरे बाबा, बाकी काही नाही जमलं ना तरी चालेल. स्वामी नाम आपल्या मुखात कसं येईल आणि ते मुखात कसं राहील, यासाठी निरंतरपणे प्रयत्न करा आणि त्यासाठी त्यांनाच प्रार्थना करा. स्वामी, आपलं नाम आमच्या मुखात निरंतरपणे राहू द्या. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आता आपण स्वामी नामाचं महत्त्व सांगितलंत. असे अनेक जण आहेत, अनेक मनुष्य जीव आहेत, की ज्यांना स्वामी सेवेत यायचंय, पण त्यांना नाही माहिती, की स्वामी सेवेत कसं यायचं आहे किंवा स्वामींचं नाम कसं त्यांच्या मुखात येईल, हृदयात बसेल. तर त्यांना आपण काय संदेश द्याल? अरे वाह! छान. श्री स्वामी समर्थ. कसं आहे, स्वामी सेवेमध्ये किंवा स्वामी भक्तीमध्ये कोण येतं? कोण येतं म्हणजे त्यांना आणलं जातं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी स्वामी सेवा करतो, मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामी सेवेत आलो, मी स्वामी भक्तीमध्ये आलो. हे सगळं जे आहे, तो भ्रम आहे. स्वामी सेवेमध्ये किंवा स्वामी भक्तीमध्ये येण्याची संधी त्यांनाच प्राप्त होते, ज्यांच्यावर स्वामी देवांची कृपा आहे आणि ज्यांचा स्वामी चरणाशी मागील अनंत जन्मामध्ये संबंध आलेला आहे. त्यामुळे ज्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे किंवा स्वामी भक्तीमध्ये यायचं आहे, त्यांनी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या पाळाव्या. एक म्हणजे त्यांनी स्वामी देवांना जाणण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी उपलब्ध असलेले ग्रंथ जे आहेत, त्यांचं पठण करावं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे, की स्वामी हे परब्रह्म आहे. त्याला परब्रह्म म्हणूनच ओळखावं. त्यांना कुठल्या अवतारामध्ये बसवण्याचं कारण नाही. अवतारामध्ये बसवलं, की आपण इथे-तिथे नाचायला सुरुवात होते. स्वामी हे परब्रह्म आहे. बस. स्वामी हे परब्रह्म आहे. बस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नामामध्ये निरंतरपणे रत राहण्याचा प्रयत्न करावा. आता सांगा, स्वामी नाम म्हणजे काय बाबा? तर श्री स्वामी समर्थ. मग काही लोक त्यांना स्वामी, 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 स्वामी असंही म्हणतात. होय. कारण नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय? की ज्याचा उच्चार केल्याने माझं आराध्य दैवत मला ओ देण्यास सिद्ध होतं, तेच त्या दैवताचं नाम आहे. मग ते श्री स्वामी समर्थही असू शकतं, स्वामीही असू शकतं. ज्याला जे शक्य आहे, ज्याला जे आवडतं, ते त्याने घ्यावं आणि स्वामींच्या भक्तीमध्ये रत होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि स्वामींच्या भक्तीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ते म्हणजे समर्पण. आपल्याकडून समर्पण घडायला हवं. स्वामी, आपण माझ्याकडून आपली भक्ती करून घ्या. स्वामी, आपण माझ्याकडून आपली सेवा करून घ्या. हा भाव आपल्या ठायी दृढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. म्हणजे आपण निश्चितपणे स्वामी भक्त व्हाल आणि स्वामी देव आपल्यावर निश्चितपणे कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, एक छोटासाच प्रश्न शेवटचा. या प्रकट दिनाच्या माध्यमातून आपण आपल्या भक्तगणांना काही संदेश देऊ इच्छिता? श्री स्वामी समर्थ. स्वामीदेवांचा प्रकट दिन जो आहे तो प्रतिवर्षी येतो आणि प्रकट दिन जो आहे स्वामींचा,
हा खऱ्या अर्थानं प्रत्येक भक्तगणासाठी दिवाळीचा सण असतो. होय, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी असते. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये स्वामीनामाची ज्योत प्रज्वलित झालेली असते. प्रत्येकाचं अंतरंग स्वामीनामाने भरून गेलेलं असतं. म्हणून आपण काय करावं? प्रकट दिनाच्या औचित्याने आपण आपलं अंतरंग जे आहे, ते निर्मल कसं होईल? आपलं मन जे आहे, ते स्थिर कसं होईल? आपल्या ठायी असलेला जो अहंकार आहे, त्या अहंकाराची मात्रा कमी कशी होईल? आणि आपलं जे चित्त आहे, बुद्धी आहे, ती स्वामी नामाचा दृढ निश्चय कसा करेल, यासाठी आपण निरंतरपणे प्रयत्नशील राहा. म्हणजे स्वामीदेव आपल्यावर निश्चितपणे पूर्ण कृपा करतील आणि आपलं जीवन जे आहे, ते आनंदाने भरून टाकतील. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण आज इथे आलात आणि प्रकट दिनाविषयी आपल्या भक्तगणांच्या मनातील असणाऱ्या असंख्य प्रश्नांबद्दल खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी